असाच एक प्रसंग जो की मॉलमध्ये एक मुलगा अगदी लोळापोळा होत होता की मला हेच खेळणं पाहिजे म्हणून हट्ट धरत होता आणि आई वडिलांना एम्बॅरेसमेंट होत होती. ती खूपच लाजिरवाणी गोष्ट होत होती की बाबा एवढ्या सगळ्या लोकांसमोर हा खाली लोळतो आहे आणि याला आता शेवटी त्यांनी कंटाळून त्याला ते खेळणं घेऊन दिलं. परंतु आपलं चुकतं कुठे? लहानपणापासून आपल्याला जे जे अफोर्ड होत होतं ते आपण घेऊन दिलं. एकच मानसिकता ठेवून मला जे जे आतापर्यंत मिळालं नाही, माझ्या लहानपणी मिळालं नाही, माझ्या मुलाच्या मी कोणत्या इच्छा अपूर्ण ठेवणार नाही, त्याला पाहिजे ते मी घेऊन देईल. परंतु ह्याच्यामध्ये आपण एका विशेष सायकलमध्ये अडकतो आहे. हवं आहे ते घेऊन देतोय, जिथे बोट ठेवतोय ती वस्तू त्याला पाहिजे आणि ती मिळाली. ही मानसिकता मुलांची हळूहळू तयार होते आणि पुढे जाऊन जेव्हा छोटे मोठे नकार पचवण्याची गोष्ट येते तिथे ते डिप्रेशनमध्ये जातात. आणि हीच गोष्ट आपल्याला टाळायची. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींना लगेच अवेलेबल करून देऊ नका. आज तुम्हाला ती गोष्ट अफोर्ड होत असेल, कमी किमतीची असेल किंवा मोठी असेल, तुमची परिस्थिती चांगली असेल, परंतु त्या परिस्थितीचा, चांगल्या असलेल्या परिस्थितीचा मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ नये. कारण पुढे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी पैशानेच मोजले जाते असं नसतं. बऱ्याचदा नकार पचवावे लागतात आणि त्या नकार पचवण्याची सुरुवात ही कुठेतरी झाली पाहिजे. आणि कमी वयात जर सुरुवात झाली की आम्हाला हे मिळणार नाहीये म्हणजे नाहीये, तर पुढे जाऊन त्यांना मोठे मोठे जेव्हा नकार येतील तेव्हा ते सहज त्याच्यातून ऍक्सेप्ट करून बाहेर पडू शकतील. त्यांना त्याचे मार्ग थांबणार नाही, डिप्रेशनमध्ये मुलं जाणार नाही. मला वाटलं म्हणून मी सांगितलं. तुम्हाला पटलं तर नक्की शेअर करा. चला बोलूया. धन्यवाद.